च्या वतीने अतिशय चांगली स्पर्धा आहे ते कमिंग सून. विश्वनाथ या वेळेला पहिलाच बॉल हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. फिल्डर वाह, मॅच संपलेली नाहीये. पहिल्याच बॉलवर आलेली विकेट सांगते. कॉमन टीम सुद्धा मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करते. आता 5 बॉलमध्ये 3. एका साईडला पुणेकरांची जरूर ह्या वेळेला हृदयाची स्पंदने वाढली असतील तर एका साईडला वसईकर पालघरकरांची हृदयाची स्पंदने वाढलेली आहेत. कारण अतिशय दोन्ही संघ नामवंत पाहायला मिळत आहेत. अंडर-25चा हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठीच हे व्यासपीठ तुमच्यासाठी आणून ठेवलंय ते तारिकबाई सय्यद. आणि एका साईडला आपण पाहू शकतायत हेमंत बनियाल सर यांच्या माध्यमातून हा व्यासपीठ तुमच्यासाठीच आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला झेल होता. ज्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन, हातांची ओंजळ आणि जजमेंट या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. 5 बॉल आणि विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. खूप चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये. यस पंच काय दर्शवतात इम्पॅक्ट प्लेयर अजय कदम यांना आपण पाहू शकाल. यस थँक्यू व्हेरी मच अंपायर वही सिकंदर. चोरशीच्या मॅचेस या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. ओ एक चांगला बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. धावगिराचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो 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 हो, मॅच ऑन आहे अजूनही. कारण अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. काय डायरेक्ट हिट केलाय प्रमोदची विकेट आली. जबरदस्त. या वेळेला लहानपणी जर आपण पाहिलं तर जरूर आपण पाहू शकतायत लगोरी खेळण्याचा आज फायदा मिळाला. या फिल्डरला खेळायचं होतं ऑफ साईडला, चेंडू निघून जातोय. शॉट ला आपण पाहू शकलात आणि डायरेक्ट हिट. काय अप्रतिम, जबरदस्त आपण पाहू शकाल. नेम आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत तिथे सेलिब्रेशन टाइम आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला सामना. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 50 बॉल आहे. चंदू सर 4 आणि 4 बॉल. अजूनही हार मानलेली नाहीये. आणखीन एक बॉल हा मात्र पुढे केलाय. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. समीकरण बदलत आहे. मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 3 धावा हव्या होत्या. आता 3 चेंडू मध्ये 3 धावा हव्या आहेत. हो, जबरदस्त मॅच. कधी पुण्याला कधी कामनला ही मॅच जाताना पाहायला मिळते. मॅच मधील उत्कंठा वाढली आहे, चुरस वाढली आहे. एका बॉल नंतर समीकरण बदलेल. 3 चेंडू आणि 3 धावा. अंडर-25 बिग बॅश, धमाका बिग बॅश. ओ आणखीन एक जबरदस्त बॉल. प्रेक्षकांच्या टाळ्या व्हायला लागल्यात. आता काय मॅच चालली आहे. लगातारचे 4 चेंडू निर्धाव टाकले गेलेले आहेत प्रमोद सर. काय जबरदस्त गोलंदाजी. विश्वनाथ जाधव या वेळेला आक्रमकता दाखवतोय आपल्या गोलंदाजीवर. एकाच टप्प्यावर गोलंदाजी करताना धानीवचा ब्रँड आहे आणि आज धानीवकरांची आन बान शान आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 3 रन्स. ज्यांनी मात्र टीव्ही बंद केले असतील आता ते पुन्हा एकदा ओपन करत या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. या 7000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्स वर जुडलेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. अनिश्चितता या खेळाचा अविभाज्य घटक आहे. मॅच तर पुणेही जिंकण्याचा प्रयत्न करते आणि कामन सुद्धा. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा घेतली. बॉल मात्र पाठीमागे निघालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि हो, आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. थक्क करणारी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता हा सामना गेलाय. 1 चेंडू बाकी आहे. समीर तामोरेने या ठिकाणी थ्रो केला. 1 बॉल आणि 2 धावा. आणि जर का मॅच टाय झाली, मॅच सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकते. काहींना वाटत असेल कामन जिंकावं, काहींना वाटत असेल पुणे जिंकावं आणि काही क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया आता शेवटच्या बॉलवर काय होतंय प्रमोदजी. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये समीर त्या ठिकाणी तामोरे पुढे सरसावले होते. दांडीचा ब्रँड. काय फेकी केली. विश्वनाथ जाधवचं सुंदर कॉन्सन्ट्रेशन. डायरेक्ट 3 स्टंप्स दिसले आणि डायरेक्ट फेकी केली. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आता 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर मॅच. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळायला मिळेल. यस, पाहूया काय मॅच मध्ये घडणार आहे. ही तर बिग बॅशची खासियत आहे. धमाका बिग बॅश आपण पाहतोय. आता अगदी चुरशीचा सामना शेवटच्या बॉलवर आलाय. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. राजेश सोरटे आयकॉन आहेत. विश्वनाथ जाधव सुद्धा आयकॉनच आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन लढत शेवटच्या बॉलवर. काय होणार या शेवटच्या बॉलवर.
यावेळेला फटका चांगला खेळला, समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मॅच टाय होते. मात्र या ठिकाणी सुपर ओव्हर, 6 बॉल 3 धावांचा सामना सुपर ओव्हर मध्ये गेलाय आणि हीच तर खऱ्या अर्थाने बिग बॅश, धमाका बिग बॅश ची मात्र जादू पाहायला मिळते. प्रमोद सर, एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त. निकेत पागदरे यांच्या चेहऱ्यावर खुशीचा ठिकाणा नाही आहे. जबरदस्त 6 बॉल 3 रनची आवश्यकता असताना विश्वनाथ जाधवने जबरदस्त गोलंदाजी केली. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. विश्वनाथ जाधव अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. सचिन कदम जे आपण पाहू शकता मॅच रेफरी आहेत आणि तिथे 3 बॅटर आणि 1 गोलंदाज